राजकारण हा शब्द कानावर पडला की सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर काय येतं तर निवडणुका, जाहिराती, मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनाचा पाऊस. पण सत्तेची खुर्ची मिळाल्यानंतर या घोषणांचं काय होतं? त्या एकदम गायब होऊन जातात. हा अनुभव आपल्यासाठी नवीन नाही. आपण अनेक सरकार पाहिली आहेत, अनेक चेहरे बदलले आहेत, पण सामान्यांचं नशीब कधीच बदललं नाही. तामिळनाडूमध्ये सध्या जे काही घडतंय ते पाहून पूर्ण देश थक्क झालाय. अभिनेता थलपती विजय जेव्हा स्वतःचा पक्ष तमिळगा वेट्री कळगम घेऊन राजकारणात उतरले तेव्हा अनेकांनी त्यांची थट्टा केली होती. कुणी म्हणालं की हा ग्लॅमरचा तमाशा आहे, तर कुणी म्हणालं सिनेमाचं जग वेगळं असतं आणि खरं राजकारण वेगळं असतं. पण सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर केवळ 60 दिवसात त्यांनी जो इम्पॅक्ट निर्माण केला तो हे सिद्ध करतोय की जर जिद्द असेल तर बदल घडवण्यासाठी वर्ष लागतात असं नाही, तर केवळ धोरणी निर्णय पुरेसे असतात. चा आढावा घेणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे तमिळनाडूमध्ये शक्य आहे ते आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात का घडत नाही. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. थलपती विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतरचे 60 दिवस हे एखाद्या प्रशासकीय क्रांतीसारखे आहेत. त्यांचे निर्णय केवळ कागदावर नाहीत तर थेट अंमलबजावणी करणार आहेत. विजय यांनी पहिल्याच दिवशी 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचा डोंगर एका फटक्यात माफ केला. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याला त्यांनी नवसंजीवनी दिली. इतकंच नाही तर महाराष्ट्रात जिथे महागाईचा भडका उडाला होता तिथे तामिळनाडूमध्ये त्यांनी तब्बल 2,40,00,000 कुटुंबांसाठी 200 युनिट पर्यंत वीज पूर्णपणे मोफत केली. हे केवळ आर्थिक पॅकेज नाही तर सर्वसामान्यांच्या खिशाला पडणारी मोठी कात्री त्यांनी थांबवली. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी कागदी कमिटी न नेमता सिंगप्पड म्हणजे सिंहिणी हे विशेष टास्क फोर्स तयार केले. आज शाळा, कॉलेज, बस स्टँड आणि IT पार्क्स मध्ये 70हून अधिक महिला पोलीस तुकड्या 24 तास गस्त घालतायत. या दलानं अवघ्या काही दिवसात बालविवाह सारख्या प्रथांवर अंकुश लावलाय. सोबतच थलपती विवाह सहाय्य योजनेद्वारे मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत आणि सोन्याचे दागिने देण्याची योजना असो किंवा महिला प्रमुखांना थेट खात्यात भत्ता देण्याची तरतूद. यामुळे महिला आता आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. सरकारी रुग्णालयात लाच मागणाऱ्या डॉक्टरांना किंवा कर्मचाऱ्यांना आता कोणतीही नोटीस दिली जात नाही. 104 हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीची पडताळणी झाली की थेट निलंबनाची कारवाई होते. भ्रष्टाचाराच्या बाबतीत विजय यांनी स्पष्ट केलंय की सत्ताधारी पक्षाचा मोठा नेता असो किंवा एखादा अधिकारी, नियम सर्वांसाठी सारखाच आहे. त्यांनी VIP संस्कृतीला आणि समांतर सत्ता केंद्राला मूठ माती दिली. पदभार स्वीकारल्याच्या 48 तासातच शाळा, महाविद्यालय आणि प्रार्थना स्थळांजवळील तब्बल 717 सरकारी दारूची दुकानं हटवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हे धाडस मोठं होतं कारण यातून राज्याला मिळणारा महसूल मोठा होता, पण समाजाचं आरोग्य त्यांना अधिक महत्वाचं वाटलं. अँटी ड्रग्ज टास्क फोर्सची स्थापना आणि स्वतः मुख्यमंत्री दर आठवड्याला याचा आढावा घेत आहेत. ही बाब त्यांची गांभीर्य दर्शवते. परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने बदलून AC करण्याचा निर्णय, रस्त्यांवरील अनधिकृत होर्डिंग्सवर कडक बंदी आणि वाळू माफियांच्या विरोधात ड्रोन मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर, हे निर्णय खरोखर क्रांतिकारी आहेत. तसंच मंदिराच्या दानपेटीतील पैसा केवळ मंदिराच्या विकासासाठी वापरला जावा हा निर्णय घेऊन त्यांनी धार्मिक संस्थांमधील पारदर्शकता वाढवली आहे. तामिळनाडूचा हा पॅटर्न पाहिल्यानंतर एका महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या मनात वेदना होणं स्वाभाविक आहे. आपला महाराष्ट्र एकेकाळी देशाचं नेतृत्व करत होता, आज आपली अवस्था काय? साध्या पावसाळ्यात महाराष्ट्राचे रस्ते खड्डेमय होत आहेत, मॅनहोल मध्ये बळी जात आहेत. आपण खड्डे वाचवतो की जीव, हे प्रश्न विचारून आता जनता थकून गेली. महाराष्ट्रात सध्या सुरू काय? पक्ष फोडणं, रात्री शपथविधी, रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि चिन्हांच्या लढाया. आमदारांची पळपळ थांबली तर सरकारला जनतेचा विचार करायला वेळ मिळेल. ज्या सरकारला सत्तेत टिकून राहण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात ते सरकार जनतेच्या हिताचे धाडसी निर्णय कसे घेणार? मंत्रालयापासून ते स्थानिक कार्यालयापर्यंत फाईल हलवण्यासाठीची चहापाणी संस्कृती कधी संपणार? जेव्हा राज्याचे प्रमुख आणि मंत्री स्वतःच आरोपांनी वेढलेले असतात तेव्हा नैतिक अधिष्ठान उरत नाही. प्रशासनाला वडणीवर आणण्याची हिंमत दाखवायला आधी नेत्याची स्वतःची क्लीन इमेज लागते, जी आज आपल्याकडे दुर्मिळ होत चालली आहे. थलपती विजय यांनी हे सिद्ध केलंय की जर नेत्याचा हेतू प्रामाणिक असेल तर चमत्कारासाठी 5 वर्ष लागत नाही, 2 महिन्यातही चित्र बदलते येते.
आता वेळ आली आहे ती आत्मचिंतनाची. आपल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला काय हवंय? केवळ घोषणा देणारे नेते की विजय यांच्यासारख्या अंमलबजावणी करणारे नेतृत्व? ज्या दिवशी आपण जातीपातीच्या आणि पक्षांच्या भिंती तोडून प्रशासकीय कार्यक्षमतेला मतदान करायला लागू, त्या दिवशी महाराष्ट्रातही असा बदल घडेल. या व्हिडिओचा हेतू कुणाचं समर्थन किंवा विरोध करणं नाहीये, तर महाराष्ट्राच्या हितासाठी एक आरसा दाखवणे. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी नेमकं काय हवंय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.